बातम्या सविस्तर पाहूया। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ नंतर आता भारताला दुसरा मोठा धक्का दिलाय। H1B व्हिसाच्या आधारे अनेक सर्वसामान्य भारतीय तरुण अमेरिकेत जाण्याचं आणि नोकरीचं स्वप्न पाहतात। ते स्वप्न आता केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे, कारण H1B व्हिसासाठीचं शुल्क अमेरिकेनं 1 लाख अमेरिकन डॉलरवर नेलंय। त्याचा भारतीयांवर कसा परिणाम होणार आहे जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट। अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणं आता सर्वसामान्य भारतीयांसाठी केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठी एक नवा नियम आणलाय। त्यानुसार आता H1B व्हिसा अर्जासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। त्याचबरोबर अमेरिकेनं कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या धोरणातही काही बदल केलेत। या निर्णयाचा फटका अमेरिकेतील IT क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसू शकतो, कारण H1B व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीय नागरिकांनीच घेतलाय। शुक्रवारी ओव्हल कार्यालयामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय, Nobody's ever seen anything. Even people that were against the tariffs, now they see the way they're working. And by the way, या निर्णयामुळे अमेरिकेतील कंपन्या आता उच्च कौशल्य असलेले उमेदवार आणि जे अमेरिकन कामगारांची जागा घेणार नाहीत अशाच लोकांना या व्हिसाद्वारे अमेरिकेत आणू शकतील। त्यांना अर्थात कंपन्यांना कामगार हवेत आणि आम्हाला कुशल कामगार। नव्या बदलांमुळे अमेरिकेला कुशल मनुष्यबळ मिळेल। our country is becoming very rich again only because of tariffs. काय आहे H1B व्हिसा? 3 वर्षांसाठी वैध असलेला आणि एकदा नूतनीकरण करता येत असलेल्या H1B व्हिसाची प्रतिवर्षाची मर्यादा 65,000 पर्यंत आहे। अमेरिकन विद्यापीठांमध्ये उच्च पदवीधारकांसाठी 20,000 व्हिसा राखीव असतात। अनेकदा पुरवठ्यापेक्षा जास्त अर्ज येतात, त्यामुळे अमेरिका सरकारला लॉटरीही काढावी लागते। गेल्या वर्षी एकूण भारतीयांचा वाटा 71% इतका होता, तर चीनचा 11.7%सह ते दुसऱ्या क्रमांकावर होते। दरम्यान याआधी कंपन्यांना H1B फक्त $215 नोंदणी शुल्क आणि $780 शुल्क द्यावं लागत होतं, म्हणजे H1B व्हिसासाठी $1,000 खर्च यायचा। आता हा खर्च थेट $1 लाख पर्यंत येणार आहे। भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्की चिंतेची बाब आहे। याचं कारण असं आहे की H1B व्हिसा जे साधारणतः 80-85 हजार ऑफर केले जातात, त्यापैकी 70% व्हिसा हे एकट्या भारतीयांना मिळतात। त्याच्या खालोखाल चायनाचा नंबर येतो, पण चायनाचं पर्सेंटेज अत्यंत कमी आहे, ते जेमतेम 12 ते 13% पर्सेंटेज आहे। यामुळे भारतामध्ये या संदर्भामध्ये प्रचंड जास्त रोष ओढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विशेष करून अमेरिकेमधल्या ज्या IT कंपन्या आहेत त्यांना त्या भारतीयांना जास्तीत जास्त प्रेफर करत असतात, आणि आतापर्यंत साधारणतः त्यासाठी जी फीज होती, जी स्पॉन्सरिंग कंपन्यांना भरावी लागायची H1B व्हिसासाठी, ही हार्डली $1,000 पर्यंत होती, जी वाढून आता $88,000 पर्यंत घेऊन जाण्यात आलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे हे IT कंपन्यांवरती देखील प्रचंड दबाव येणार आहे। दरम्यान H4 बाबत अमेरिकेचा काय निर्णय आहे असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय। अमेरिकेच्या घोषणापत्रात H4 अर्थात कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांबाबत स्पष्ट उल्लेख नाही, मात्र कर्मचाऱ्यांच्या परिवारानं अमेरिकेतच राहावं, जे परदेशात आहेत त्यांनी तातडीनं अमेरिकेत यावं। मात्र H1B व्हिसाच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचा इन्फोसिस, TCS, कॉग्निझंट, विप्रो, HCL, टेक महिंद्रा सारख्या भारतीय कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकी IT कंपन्या सुद्धा कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात विचार करू शकतात। सध्या अमेझॉन ही कंपनी H1B व्हिसा मिळवण्यात सर्वात अग्रेसर आहे। त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगल या कंपन्यांचा नंबर लागतो। H1B व्हिसावर काम करणारे सर्वाधिक कर्मचारी कॅलिफोर्नियात आहेत। H1B व्हिसाबाबतचा नवा नियम लागू होण्यापूर्वी अमेरिकेतील IT कंपन्यांनी आपल्या परदेशातील खास करून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश प्रसिद्ध केलाय। कुठल्याही परिस्थितीत 1 दिवसात अमेरिकेत परत या असा आदेश कंपन्यांनी दिलाय। मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं भारतात असणाऱ्या आपल्या H1B व्हिसावरील कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे तसे आदेश दिले। 21 सप्टेंबर नंतर $1 लाख शुल्क भरेपर्यंत त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखलं जाऊ शकतं। तसंच परदेश दौऱ्याच्या तयारीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपला दौरा रद्द करावा असा सल्ला कंपनीने दिलाय।
विशेष करून अमेरिकेमध्ये सध्या इमिग्रंट्स म्हणजे निर्वासित आहेत त्यांच्या विरोधामधले एकूणच वातावरण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. जे सिटीजन वर्सेस निर्वासित यांच्यामधला कुठेतरी ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येत आहे. आणि आता जो मुद्दा कळीचा येतोय त्यामुळे अमेरिकेमध्ये जे निर्वासित येत आहेत ते निर्वासित स्थानिकांचे जॉब्स हे हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जातंय. त्यामुळे कुठेतरी स्थानिकांना खुश करणं, त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना भाग पाडणं या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाचे निर्णय हे घेतले जात आहेत. परंतु जसा त्यांनी आयात शुल्काच्या बाबतीमध्ये, टेरिफच्या बाबतीमध्ये ट्रम्प यांनी निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट येताना दिसतोय, तशाच पद्धतीने H1B व्हिसाची फीज इतकी प्रचंड वाढवणं हा देखील निर्णय त्यांच्या अंगलट येईल. कदाचित हा देखील निर्णयावरनं ते परत मागे फिरण्याची शक्यता येत्या काळामध्ये टाळता येत नाही. आधीच अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लागू करत भारताला धक्का दिलाय. आता अमेरिकेतील H1B व्हिसाच्या बाबत नव्या निर्णयामुळे भारतीयांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.